देवाच्या वचनातून आपण परमेश्वराची आमच्या जीवनामध्ये मध्यस्थीची जी कृपा आहे त्या कृपेबद्दल आज सकाळच्या समयाला आपण ऐकणार आहोत। पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन देवाच्या कृपेबद्दल देवाच्या लोकांनो अलौकिक रीतीने देवाची कृपा देव आमच्या जीवनामध्ये कसा करतो याच्या वचनाच्या द्वारे काय करत असतो आम्हामध्ये प्रगट करत असतो। आणि आज देवाच्या लोकांनो ती अलौकिक देवाची कृपा अद्भुत कृपा परमेश्वर कसा मध्यस्थी करून आमच्या जीवनामध्ये ती कृपा करत असतो। आमच्या जीवनामधील कौटुंबिक परिस्थितीमध्ये असो व्यक्तिगत परिस्थितीमध्ये असो किंवा बिकट प्रसंगामध्ये असो देव कसा कृपा करतो आज पवित्र शास्त्र बायबल मधून आपण ऐकणार आहोत। यावेळी देवाचं वचन स्तोत्र संहिता आपण 30 अध्याय काढूया आणि 30 अध्यायचं 1 वचनापासून आपण वाचन करणार आहोत। प्रियांनो हे जे स्तोत्र दावीद राजा इस्रायलाचा राजा याचे स्तोत्र आणि पवित्र शास्त्रामध्ये या स्तोत्रांमध्ये दावीद राजा काय म्हणतो देवाच्या लोकांना आपण ऐकणार आहोत। आपण वाचू या स्तोत्र संहिता 30 अध्याय 1 वचनापासून। हे परमेश्वरा मी तुझी थोरवी गाईन कारण तू माझा उद्धार केला आहे, तू माझ्या वैर्यास माझ्यावरून हर्ष करू दिला नाही। आमेन आमेन। बायबल देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो आम्हा प्रत्येकाला या संसारामध्ये बघा एक शत्रू आहे आमच्या विरुद्ध निरंतर कट आणि कारस्थान करून आमच्या विरुद्ध भिन्न भिन्न प्रकारच्या युक्त्या करून आम्हाला हानी पोचविण्यासाठी आम्हाला घात करण्यासाठी आमचं नुकसान करण्यासाठी आम्हाला निराश करण्यासाठी आम्हाला उदास करण्यासाठी आम्हाला हताश करण्यासाठी विनाशाच्या गर्तेमध्ये ढकलून देण्यासाठी देवाच्या लोकांना आमच्या विरुद्ध असलेला एक शत्रू आहे। आणि आज सकाळी आपल्या शेजारच्याला सांगा त्याचं नाव सैतान आहे। आणि देवाच्या लोकांनी हे आपण विसरता कामा नाहीये। जो व्यक्ती हे विसरतो की माझा एक शत्रू या संसारामध्ये देवाच्या लोकांनो आणि निश्चितपणे आपलं जीवन तो जगत असतो निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये तो वावरत असतो देवाच्या लोकांनो अकस्मात त्याने हे लक्षात न घेतल्यामुळं की माझा एक शत्रू आहे आणि तो माझ्यावरती केव्हाही हल्ला करू शकतो केव्हाही घात करू शकतो देवाच्या लोकांनो त्यामुळं शैतान त्याचं नुकसान करतो शैतान त्याला हानी पोचवतो शैतान त्याला घात करत असतो। हालेलुया हालेलुया। म्हणून आम्ही प्रत्येक जण आज सकाळी जेव्हा या ठिकाणी बसलेलो आहोत तेव्हा आम्ही प्रत्येक जण हे लक्षात घेऊया की आमचा एक शत्रू आहे आणि त्याचं नाव काय आहे शैतान। तो आमच्या विरुद्ध कारस्थान करत असतो कुयुक्त्यांनी आमच्या विरुद्ध आम्हाला हानी पोचविण्यासाठी निराश करण्यासाठी घात करण्यासाठी है ना आम्हाला दुखी करण्यासाठी देवाच्या लोकांना आमचा नाश करण्यासाठी तो कार्य करत असतो। हालेलुया। बघा आता देवाचं वचन या ठिकाणी दावीद राजाबद्दल आम्हाला दावीद राजा स्तोत्र 30 मध्ये काय म्हणते पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिले दावीद म्हणतो की मी परमेश्वराची थोरवी गाईन। आमेन हालेलुया। का परमेश्वराची थोरवी गाईन दावीद राजा म्हणतो कारण बघा पवित्र शास्त्र बायबल सांगतं देवाच्या लोकांनो जसा आमचा एक शत्रू आहे तसाच आमचा एक रक्षण करणारा परमेश्वर सुद्धा आहे। आमेन। जो आमच्या बरोबर आमच्या सर्व परिस्थितीमध्ये आमच्या सोबत राहतो देवाच्या लोकांना ज्याचं लक्ष निरंतर आमच्याकडे लागलेलं असतं देवाच्या लोकांना आणि आम्हाला शत्रूच्या प्रत्येक घातक हल्ल्यापासून नेहमी सुरक्षा मिळावी आम्ही आमचं नुकसान होऊ नये आणि निराश होऊ नये देवाच्या लोकांना आम्ही दुःखी होऊ नये शत्रूच्या द्वारे म्हणून निरंतर आमचा परमेश्वर देवाच्या लोकांना आमच्याकडे लक्ष लावून आमच्या बरोबर असतो आमचं संरक्षण करण्यासाठी। हालेलुया। आणि बायबल सांगतं की दावीद राजाला हे देवाच्या लोकांना माहित होतं आपल्या बालपणापासून तो परमेश्वरावर विश्वास करणारा परमेश्वरावरती भरोसा करणारा व्यक्ती होता परमेश्वराच्या मार्गे चालणारा परमेश्वराच्या मार्गांचं अवलंबन करणारा व्यक्ती होता परमेश्वराची उपासना करणारा व्यक्ती होता तो। हालेलुया हालेलुया। आणि म्हणून देवाच्या लोकांनो आपला देव परमेश्वर याच्यावरती त्याचा भरोसा होता आणि पवित्र शास्त्र बायबल सांगतं की दावीद राजाच्या जीवनामध्ये दावीद राजाच्या जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये ते संकटाचा प्रसंग असू दे किंवा ते दुःखाची परिस्थिती असू दे उदासीनतेचा
समय असो, निराशेचा समय असो, किंवा त्याचे शत्रू त्याचा जीव घेण्यासाठी उठले असताना बायबल देवाचं वचन सांगतं त्याचा भरोसा आपला देव परमेश्वरावरती होता. आपला देव परमेश्वर हा त्याला त्या परिस्थितीमध्ये तसाच राहू देणार नाही. त्या निराशेच्या गर्तेत, दुःखाच्या गर्तेत, विनाशाच्या गर्तेमध्ये त्याच्या शत्रूला त्याचा घात करू देणार नाही, हा त्याचा विश्वास होता. आणि परमेश्वराला बायबल सांगतं, देवाच्या लोकांना आपला आश्रयस्थान मानून परमेश्वरावरती विश्वास करून देवाचं वचन सांगते की तो प्रभू परमेश्वरावर भरोसा ठेवून राहिला. हालेलुया. आणि बायबल देवाचं वचन सांगतं, म्हणून स्तोत्र संहिता 30:1 वचन मध्ये दावीद राजा म्हणतो की परमेश्वराने माझा काय केलेला आहे? उद्धार केलेला आहे. हालेलुया. मला माझ्या शत्रूच्या हातामधून परमेश्वराने वाचवलंय, मला त्या माझ्या शत्रूच्या हातामधून परमेश्वराने सोडवलंय. त्या माझ्या बिकट प्रसंगामधून, उदासीनतेच्या स्थितीतून, निराशेच्या स्थितीतून माझा देव परमेश्वर तो माझ्या बरोबर राहतो, त्याने मला काय केलेले? सोडवलेले. हालेलुया. हालेलुया. तुमच्यापैकी किती लोक परमेश्वराच्या त्या सुटकाराचा अनुभव आपल्या जीवनामध्ये करत आहे? प्रियानो, परमेश्वर आमचा देव, बघा बायबल देवाचं वचन सांगतं की जसा आमचा एक शत्रू आहे तसाच आमचा एक रक्षण करणारा आमचा परमेश्वर सुद्धा आहे, जो आमच्या बरोबर असतो. हालेलुया. 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 देवाच्या लोक बघा, ती अलौकिक सुरक्षा परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये केव्हा येते? तेव्हा आम्ही ती सुरक्षा अनुभवतो जेव्हा देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र बायबल सांगतं आम्ही आमच्या परिस्थितीमध्ये आमचा देव परमेश्वरावरती भरोसा ठेवून स्थिर उभे राहतो. हालेलुया. 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 परिस्थितीमध्ये डगमगणाऱ्यांचं हे काम नाहीये. हालेलुया. तर आम्ही विश्वास करतो की आमचा परमेश्वर देव आमच्या बरोबर आहे आणि आमचा सुरक्षा करणार आहे, तर आम्हाला आमच्या परमेश्वर देवामध्ये आम्हाला काय करावं लागेल? स्थिर उभं राहावं लागेल त्या परिस्थितीमध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग बघा, दावीदाने त्याच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्र बायबल सांगतं की उद्धाराचा अनुभव केला. का? कारण तो आपला देव परमेश्वरावरती भरोसा ठेवून परमेश्वरामध्ये स्थिर उभा असलेला व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल बघा, दावीद राजाने स्तोत्र संहितेमध्ये त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने कशा प्रकारे अलौकिक कृपेने त्याला आशीर्वादित केलं त्या कृपेबद्दल सांगतो. आपण वाचूया स्तोत्र संहिता त्याचं 2 वचन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता दावीद राजा या ठिकाणी बघा, प्रथम शत्रूपासून सुटकाराबद्दल बोलतो. दुसऱ्यांदा दावीद राजा त्याच्या जीवनामध्ये जे आजार आले, जे रोग आले, त्या रोगांतून सुटकाराबद्दल या ठिकाणी काय करत आहे? बोलत आहे. हालेलुया. तो पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वरावरती भरोसा करून त्याने रोग मुक्त होण्यासाठी, आजार मुक्त होण्यासाठी बायबल सांगतं की परमेश्वराचा दावा केला. आणि पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या लोकांनो परमेश्वर देवाने त्याची प्रार्थना ऐकली. हालेलुया. आणि बायबल सांगते की कृपेच्या द्वारे परमेश्वर देवाने त्याला त्याच्या जीवनामध्ये चांगली दिली. हालेलुया. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये देवाच्या लोकांना आम्ही ज्यावेळेस विकार, आजार किंवा नाना प्रकारच्या विकारांच्या, आजारांच्या समस्या आमच्या जीवनामध्ये येतात, देवाच्या लोकांना आम्ही प्रत्येक जण काय होतो? आम्ही प्रत्येक जण डगमगायला लागतो. ईमेल पडले आहेत ना, पॉइंट पडत आहे, एक 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 चालू आहे व्हिडिओ. हालेलुया. तुम्ही त्याचं टेन्शन नाही घेऊ, तुम्ही वाचनाकडे लक्ष द्या. हालेलुया. पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो बघा, आमच्या जीवनामध्ये जेव्हा नाना प्रकारचे आजार, विकार आणि रोग किंवा बिकट प्रसंग येतात तेव्हा आम्ही प्रत्येक जण काय होतो? त्या परिस्थितीमध्ये, त्या समयाला प्रियांनो आम्ही अनेक मार्ग शोधायला लागतो आमच्या विकारातून, आजारातून बाहेर काढण्यासाठी. पण बायबल देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो, ज्या देवावरती तुम्ही विश्वास केलेला आहे तो देव आजार मुक्त करणारा, रोग मुक्त करणारा, चांगली देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र बायबल सांगतं की त्याच्या हातामध्ये ते सामर्थ्य ज्याद्वारे ते तुम्हाला स्पर्श करून तुमच्या जीवनामध्ये काय करतो? चांगली तुम्हाला प्रदान करतो, सुटकारा तुम्हाला प्रदान करतो. हालेलुया. 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 पण काय होतं देवाच्या लोकांना? जेव्हा आम्ही विकारामध्ये असतो तेव्हा आम्ही आमच्या परमेश्वर देवामध्ये स्थिर उभे नसतो.
आम्ही अनेक मार्ग शोधायला लागतो, चंगाई मिळण्यासाठी, सुटकारा मिळण्यासाठी विकारांपासून, आणि परिणामी त्याच्या परिणामाच्या स्वरूपामध्ये देवाच्या लोकांना आमच्या जीवनामध्ये नाना प्रकार अजून आम्ही घोर निराशेच्या गर्तेमध्ये काय होत चालतो, उतरत चालतो. हालेलुया. देवाच्या लोकांनो, तुमच्या बरोबर तुमचा देव परमेश्वर आहे, त्याच्यावरती बिलीव्ह करा, त्याच्यामध्ये तुम्ही स्थिर उभे राहा. तुमच्या आजाराच्या परिस्थितीमध्ये त्या परमेश्वराला आवाज द्या. बायबल सांगतं, जर त्याने दाविदाची प्रार्थना ऐकून दाविदाला चांगाई दिली आहे, तर तो परमेश्वर तुम्हाला सुद्धा चांगाई देईल. हालेलुया. किती लोक विश्वास करतात? आमेन. हालेलुया. आता बघा, दावीद राजाच्या जीवनामध्ये ती अलौकिक कृपा परमेश्वराने केली, आणि पवित्र शास्त्र सांगतं, प्रियजनांनो, आजार आणि दावीद राजाच्या मध्ये त्या देवाच्या लोकांनो मध्यस्थीच्या कृपेने पवित्र शास्त्र सांगतं, देवाच्या लोकांना दाविदापासून विकाराला परमेश्वराने दूर करून टाकलं. हालेलुया. तोच परमेश्वर देवाच्या लोकांना त्या अद्भुत कृपेच्या द्वारे, त्या मध्यस्थीच्या कृपेच्या द्वारे जेव्हा तुम्ही आवाज द्याल, तुमच्या जीवनापासून विकाराला तो दूर करून टाकेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाला पुकारा. देवाच्या लोकांना वेगवेगळे मार्ग शैतान जे तुम्हाला दाखवितो, त्या मार्गांकडे लक्ष देणं काय करा, बंद करा. आपला देव परमेश्वराच्या सानिध्यात या, त्याला आवाज द्या. हालेलुया. तो चांगाई देणार परमेश्वर आहे. हालेलुया. दावीद म्हणतो की शत्रूपासून परमेश्वराने देवाच्या लोकांना मध्यस्थीच्या कृपेच्या द्वारे मला सोडविलं. दावीद म्हणतो, देवाच्या लोकांना जेव्हा मी आजारी होतो, मी आवाज दिला आणि परमेश्वराने त्या मध्यस्थीच्या कृपेच्या द्वारे मला काय केली, चांगाई प्रदान केली. हालेलुया. तिसरं वचन दावीद राजाच्या स्तोत्र संहितेतून तिसरं वचन वाचूया आपण. दावीद राजा काय म्हणतो, हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढिला, गर्तेत पडलेल्यांमधून तुम्हाला जिवंत राखिले. आमेन. आमेन. हालेलुया. बघा, देवाच्या लोकांना अधोलोक ही जी जागा आहे, देवाच्या लोकांनो पापामध्ये मरण पावलेले, देवाच्या लोकांना ख्रिस्तावरती विश्वास न करणारे सगळे जे आत्मे, देवाच्या लोकांना ते आत्मे कुठे आहेत, अधोलोकामध्ये. आणि बायबल सांगते की अधोलोक ही अशी जागा आहे जिथं आग विजत नाही, आग निरंतर पेटते पेटते पेटते. आणि बायबल सांगते की त्याच्यामध्ये किडे, ते किडे काय होत नाही, मरत नाही. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र सांगते, दावीद आपल्या जीवनामध्ये त्या अधोलोकाच्या गर्तेत गेल्याप्रमाणे अनुभव करतो. कुठं? अधोलोकाच्या गर्तेत, म्हणजे ज्या अधोलोकाच्या यातना देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र बायबल सांगतं की आज ख्रिस्तावरती विश्वास न करता पापामध्ये जे लोक मरण पावलेले, जिथं ते गेलेले आहेत आणि ते ज्या वेदना सहन करतायत, दावीद म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये अधोलोकाच्या गर्तेचा अनुभव केला, अधोलोकाच्या यातनांचा अनुभव केला परमेश्वर देवाने. हालेलुया. जेव्हा मी त्या अधोलोकाच्या गर्तेत जशा या वेदना होतात, त्या वेदनांचा अनुभव करत चालत होतो, जगत होतो, परमेश्वर देवाने माझ्या जीवनामधून त्या अधोलोकाच्या गर्तेत होणाऱ्या वेदनांप्रमाणे ज्या वेदना होतात, त्या वेदना काय केल्या, दूर करून टाकल्या. हालेलुया. ते क्लेश जे अधोलोकामध्ये, तशा प्रकारचे क्लेश माझ्या जीवनामध्ये मला होत होते, त्या क्लेशांपासून माझा देव परमेश्वराने मला काय केलेले, मुक्त केलेले. हालेलुया. पियानो बघा, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये दावीद राजासारखी परिस्थिती येते. अधोलोकात ज्या प्रकारे गेलेले आत्मे यातना भोगते, त्या अग्नीमध्ये त्या किड्यांच्या द्वारे ज्या प्रकारे पीडा भोगते देवाच्या लोकांना, त्याप्रमाणे या संसारामध्ये राहत असताना देवाच्या लोकांना आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते. अधोलोकाच्या यातनांप्रमाणे यातना आमच्या जीवनाला या संसारमध्ये व्हायला लागतात. आणि पुष्कळदा ज्या अशा यातनांमध्ये माणूस कुठल्या आणि कुठल्या स्वरूपात, कौटुंबिक स्तरावरती असो, व्यक्तिगत जीवनात असो किंवा सामाजिक जीवनात असो, जायला लागतो देवाच्या लोकांना. तेव्हा माणूस काय करतो माहितीये, त्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधायला, पण जेव्हा त्याला मार्ग भेटत नाही ना, शेवटचा पर्याय तो निवडतो. या यातनांपासून सुटकारा मिळण्याचा एकच पर्याय आहे, सुसाईड, आत्महत्या, जीवन संपवणं. आणि आजपर्यंत कित्येक असे लोक आहेत ज्यांनी त्या वेदनामुळं, त्या यातनांमुळं आपलं जीवन काय केलेले, संपवून टाकलेले. गेल्या 4-5 हप्त्यापूर्वी एक तरुण माझ्या एका तरुण मित्राला भेटला आणि तो त्यांना सांगत होता की माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये, कुटुंबात मी राहत असताना माझ्या घरातून मला खूप यातना होते आणि मी
काय करावं मला समजत नाही आणि म्हणून मी पळत आहे त्या यातनांपासून. मी माझं घर सोडून मी आता माझ्या मामाच्या घरी राहते का मला त्या वेदना ते दुःख तिथं जे कुटुंबामध्ये होते ते सहन होत नाही. आणि म्हणून आता मी माझ्या मित्राकडे त्यांनी सल्ला मागितला की मी काय करू. त्यांनी त्याला समजवलं. पण देवाच्या लोकांना ज्या वेदनांमधून तो जात होता, ज्या यातनांमधून तो जात होता, पर्यायी त्याच्या समोर पर्याय माझ्या जोडीदाराने माझ्या मित्राने ठेवला, पण त्याच्याकडे त्याने लक्ष दिलं नाही. आणि बाहेर पडण्यासाठी देवाच्या लोकांना तो प्रयास करत असताना त्या तरुणाने गेल्या 5 दिवसापूर्वी आत्महत्या करून घेतली. माणूस ज्यावेळेस अशा वेदनांमधून जातो, बघा कौटुंबिक जीवनात होता, हालेलुया, तेव्हा कौटुंबिक जीवनात पती पत्नी आपलं जीवन जगत असतात. एकमेकांच्या द्वारे जेव्हा दुःख दिलं जातं ते देवाच्या लोकांना सहन करण्याच्या पलीकडे असतं. किंवा आमचाच कोणीतरी ज्यावेळेस आम्हाला वेदना देतो तेव्हा त्या वेदना देवाच्या लोकांना आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे असतात. आणि बहुधा बऱ्याचदा देवाच्या लोकांना अशा प्रकारे कुठल्या न कुठल्या परिस्थितीतून जेव्हा माणूस जायला लागतो ना, तेव्हा माणूस त्या वेदनांमध्ये देवाच्या लोकांना आतून क्लेश भोगत असतो, क्लेश त्या यातनांचा अनुभव करत असतो. आणि तो लास्टला आहे ना आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस त्याला पर्याय असं वाटतं की आता संपलेले, आता काही होत नाही, आता एकच पर्याय सुसाईड, आणि तो व्यक्ती आत्महत्या करून घेत असतो. सहन करण्याच्या पलीकडे असतं. किंवा आमचाच कोणीतरी ज्यावेळेस आम्हाला वेदना देतो तेव्हा त्या वेदना देवाच्या लोकांना आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे असतात. आणि बहुधा बऱ्याचदा देवाच्या लोकांना अशा प्रकारे कुठल्या न कुठल्या परिस्थितीतून जेव्हा माणूस जायला लागतो ना, तेव्हा माणूस त्या वेदनांमध्ये देवाच्या लोकांना आतून क्लेश भोगत असतो, क्लेश त्या यातनांचा अनुभव करत असतो. आणि तो लास्टला आहे ना आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस त्याला पर्याय असं वाटतं की आता संपलेले, आता काही होत नाही, आता एकच पर्याय सुसाईड, आणि तो व्यक्ती आत्महत्या करून घेत असतो. हालेलुया. असे कित्येक लोक आहेत ज्यांनी अशा प्रकारे आपलं जीवन काय केलेलं आहे, यातना आणि क्लेश भोगत असताना देवाच्या लोकांना संपवून टाकलेले. हालेलुया. दावीद देवाच्या लोकांना तशा प्रकारच्या म्हणजेच अधोलोकात जशा यातना देवाच्या लोकांना आहेत त्या यातनांचा अनुभव पवित्र शास्त्र सांगतं. आपल्या जीवनामध्ये तो अनुभव करत असताना परमेश्वर देवावरती भरोसा ठेवून होता. हालेलुया. आणि परमेश्वर देवाने त्याला अधोलोकाच्या त्या गर्तेत जशा यातना आहेत तशा यातना त्याला होत असताना त्या यातनांतून त्याला काय केलं, बाहेर काढलं. हालेलुया. तोच परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही होऊ शकतं कुठल्या तरी कोणाच्या तरी बोलण्याने तुम्हाला क्लेश होत असेल ना, तुमच्या जीवनामध्ये एखादी परिस्थिती अशी असेल ज्यामुळं तुम्हाला सहन होत नाही, काय करायला पाहिजे समजत नाही. देवाच्या लोकांना तुमच्यासाठी देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबल सांगतं त्या यातनांपासून सोडविणारा एक जण आहे, प्रभू परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त. हालेलुया. येशू ख्रिस्त. तुम्ही त्याच्याकडे आपली दृष्टी लावा. हालेलुया. तुम्ही त्याला पुकारा. त्या अधोलोकासारख्या यातना ज्या आज शब्दांनी म्हणा किंवा कुठल्या तरी परिस्थितीमुळे तुमच्या जीवनामध्ये होत असतील त्या यातनांपासून, त्या वेदनांपासून प्रभू परमेश्वर सोडविणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. 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 आज सकाळी म्हणूया माझ्यासाठी पर्याय आहे प्रभू येशू. हालेलुया. आणि त्याच्यावर मी विश्वास करतो, त्याच्यावर मी भरोसा करतो. हालेलुया. बघा मग बायबल देवाचं वचन सांगतं, देवाच्या लोकांना दावीद राजा पवित्र शास्त्रामध्ये प्रथम म्हणतो की माझे शत्रूपासून परमेश्वराने मला सोडवले. दुसऱ्यांदा म्हणतो की माझ्या जीवनात आजाराची जेव्हा परिस्थिती आली त्या आजाराच्या परिस्थितीतून परमेश्वराने मला सोडवले. तिसऱ्यांदा म्हणतो अधोलोकाच्या गर्तेत जशा यातना आहे त्या यातनांचा आम्ही अनुभव करत असताना परमेश्वराने मला अधोलोकाच्या गर्तेत होणार जशा यातना होतात तशा यातनांपासून परमेश्वराने मला काय केलेले, सोडवलंय, मला मुक्त केलेले. हालेलुया. तोच परमेश्वर आम्हाला सोडविणारा परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून दावीद राजा देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन स्तोत्र संहिता 30:4 वचन म्हणतो की अहो भक्त हो. हालेलुया. परमेश्वराचे गुणगान गा आणि त्याच्या पवित्र्याचे स्मरण करीताना त्याचा धन्यवाद करा.
सगळेजण म्हणूया हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत किती अशा परिस्थिती आहे ज्यामध्ये परमेश्वर देवाच्या लोकांना आमच्या बरोबर उभा राहिलाय आणि परमेश्वराने त्या देवाच्या लोकांना आमच्या शत्रूपासून, जेव्हा आमचा शत्रू आमच्या विरुद्ध उठला, आम्हाला सोडवले. देवाच्या लोकांना जेव्हा आम्ही आजारामध्ये होतो तेव्हा तो देवाच्या लोकांना उत्तम वैद्य बनून आमच्या जवळ आला आणि त्याने आम्हाला चंगाई दिलेली. जेव्हा आम्ही सुद्धा दावीद राजाप्रमाणे देवाच्या लोकांना अधे लोकांच्या घरचे जशा यात्रा होतात त्या यातनांचा अनुभव करत जेव्हा या संसारमध्ये आमच्या देहात जगत होतो, परमेश्वराने त्या यातनांपासून आम्हाला सोडवले आणि परमेश्वर देवाच्या लोकांना त्याचं गुणगान करण्यासाठी योग्य परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आपण उंच आवाजात बोलू हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचा धन्यवाद करूया, परमेश्वराला धन्यवाद असो. हालेलुया. बघा, मग देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबल देवाच्या लोकांना आम्हाला सांगतं. हालेलुया. आता बघा, पवित्र शास्त्रात, पवित्र बायबल देवाच्या वचनामध्ये दावीद राजा पुढे स्तोत्र संहिता 30 अध्याय याचं 5 वचन आपण वाचूया. काय म्हणतो त्यामध्ये? परमेश्वराचा क्रोध क्षण मात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिराड केली तरी प्रांतकाळी हर्षध्वनी होतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांना बघा, परमेश्वर त्याच्या मुलांवर रागवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. किती लोकांना माहिती? परमेश्वर त्याच्या मुलांवर काय करणारा परमेश्वर आहे? रागवतो. तसा आमचा बाप, जगीक बाप, आम्ही जेव्हा चुकतो तेव्हा आमचा बाप त्याला आमच्या चुकीचा किंवा आम्ही जे चुकीचं कार्य केलंय त्या चुकीच्या कार्यामुळे आमचा त्याला काय येतो? राग येत असतो. पण देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र बायबल सांगतो आणि आमच्या जीवनात जेव्हा आमच्या जगीक बापाचा अनुभव आम्ही पाहतो, आमचा जगीक बाप आम्ही केलेल्या त्या चुकीमुळं नेहमीसाठीच राग धरून राहतो काय? नाही. आमचा जगीक बाप जर नेहमीसाठी राग धरून राहत नाही तर आमचा परमेश्वर सुद्धा देवाच्या लोकांना आहे ना, आमच्या जगीक बापापेक्षा महान बाप आहे. तो आमच्यावरती इतकं प्रेम करणारा बाप आहे. त्याने आमच्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे. म्हणून पवित्र शास्त्र बायबल सांगतं की तो सर्वदा क्रोध बाळगत नाही. त्याला राग येतो पण तो राग धरून राहत नाही. तो आपला राग देवाच्या लोकांना काही वेळातच काय करतो? सोडून देतो. हालेलुया. तो आपला राग काही वेळातच काय करतो? सोडून देतो देवाच्या लोकांना. आणि पवित्र शास्त्र बायबल सांगतं देवाच्या लोकांना तो आम्हाला पुन्हा काय करत असतो? जवळ करत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. बघा, जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता देवाच्या लोकांना, तुम्ही जर एक बाप असाल देवाच्या लोकांना, तुम्ही जर एक आई असाल आणि कुटुंबात तुमच्या जर लेकर असतील देवाच्या लोकांना आणि चुकत असतील तर देवाच्या लोकांना त्यांच्या प्रती नेहमीसाठी राग बाळगून आपल्या मनामध्ये राहू नका. परमेश्वर जो आमचा पवित्र बाप आहे त्या बापाप्रमाणे देवाच्या लोकांना बना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. क्षमाशील व्हा. आपल्या लेकरांना जवळ करा. हालेलुया. आपल्या लेकरांची प्रीतीने बोला. आपल्या लेकरांना प्रीतीने काय करा? देवाच्या लोकांना समजवा. आपल्या लेकरांना प्रीतीने देवाच्या लोकांना जवळ करून सोबत घेऊन चाला. देवाच्या लोकांना एक अलौकिक बाप लेकाची जोडी ओळखली जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन सांगतं की परमेश्वर देव सर्वदा क्रोध बाळगणारा देव नाही, त्याला राग येतो. आम्ही चुकतो ना, राग येतो. आणि फक्त रागच येत नाही तर बायबल म्हणते की तो फटके सुद्धा मारतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आम्ही चुकलो की आमचा